जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. जे काही कठीण प्रसंग येणार आहेत ना ते येऊ दे. आपण दोघं मिळून त्यांना सामोरे जाऊ. आणि गुरुजींनी काय सांगितलंय हे लक्षात ठेव. आपल्या दोघांना एकत्र आणणारं आपलं पिल्लूच आहे. ते आपल्याला कधीच वेगळं होऊ देणार नाही. वैदेही, मला असं कळलंय की शीतल आणि शाल्मली मूल अडॉप्ट नाही करू शकत. मूल दत्तक नाही घेता येणार. हे सगळं शाल्मली नाही सहन करू शकणार. मला खूप काळजी वाटते. आय एम रिअली वरीड. आपण उद्या नाव ठेवल्यानंतर त्या समारंभातच शाल्मलीला बाळ दिलं तर? काय बोलतोस तू? उद्या? हो, म्हणजे आपण जेवढा वेळ पिल्लू सोबत घालू तेवढे आपण तिच्यात अडकत जाणार. म्हणून मग उद्याच शाल्मलीला बाळ द्यायचं का? हाय. काय? शाल्मली, हे काय आहे? न्यू लाईफ, न्यू फेज, सो न्यू लुक. तुला माहितीये, तुझ्या बाबांनी आपल्याला हे घर दिलं आणि सगळं सामान वगैरे सुद्धा लावून दिलं. पण ह्या घराला घरपण ना तुझ्या संस्कारांमुळे येतं. म्हणजे हे घर मला आपलं वाटतंय, माझं वाटतंय. वैदेही, तू या घराला ना सजीव बनवलंयस. मी माझ्या जगात नसतो, तुम्ही तुमच्या विश्वात असता, पण आठवणींच्या दुनियेमध्ये मला माझ्या समोर दिसतात. तुमचे हसणे आणि बोलणे, त्यात माहीचे नाजूक रडणे, माझे असेच मध्येच थांबून तुमच्या आठवणीत बुडणे. त्या आठवणींबरोबर तुम्ही सुद्धा बरोबर का येत नाही? मानस वैदेहीचं प्रेम आणि मानस वैदेहीची माही. वैदेही, ही बाईक बघ, तुझी किती आतुरतेने वाट बघते. निघूया? येस. फडके काका एक खूप मोठे पब्लिशर आहेत. सो मी त्यांना जस्ट मानसच्या बुकची आयडिया सांगितली. ते म्हणाले कमाल आयडिया आहे, त्यांना खूप आवडली आणि ते आपल्याला गाईड करायला तयार आहेत. सो त्यांना आपण लंच टाइम मध्ये भेटायचं आहे. लंच टाइम राईट? म्हणजे अराउंड 1:30. मी तुला ऍड्रेस मेसेज करतो, डायरेक्ट भेटूया. हो, डिरेक्ट. ओके, सुपर. कवितेचे तुझं वेड लागले, कवितेचे मग डोहाळे, कविता बनली सणमूर्त, झाली कविता सुख सोहळे. एकतर बाबांना काहीही वाटणार नाही, आणि समजा वाटलं तर मी सांगेन ना बाबांना की मी टाकलं होतं तुझं नाव आणि मी सांगितलं तुला जायला. आणि मुळात त्यांना असं काही वाटणारच नाही. डोंट वरी, तू जा बिंदास ऑडिशनला. मी करेन सगळं मॅनेज. कमाल यार, कुठे गेले सगळे? हॅलो. मामा मामीला घेऊन
वैदेही, आणि हे भडसावळे सर आपल्या नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये आपले 50% पार्टनर आहे. या हाय सर. कॉंग्रॅच्युलेशन्स. वैदेही, तू या कंपनीची MD आहेस आणि तू बाळाला घेऊन फायनान्सर्सना भेटायला कशी येऊ शकतेस? ते भडसावळे जाताना मला म्हणाले देखील, तुमच्या MD मॅडमचं खूप कौतुक वाटतं मला. वैदेही, पोलिसांना कळलंय जिजू कुठे आहेत. ते गेलेत आता त्यांना परत आणायला. काय? हा. पण हे कसं शक्य आहे? हा? म्हणजे आपल्याला कोणीच कसं नाही सांगितलं? मी तिला ना फोन करून विचारते. हे नाही नाही, तू जर आता मीराला फोन केलास तर आपल्याला हे सगळं कसं कळलं याचा प्रश्न पडेल तिला. हे आदित्य, पण तिने आपल्यालाही सांगितलं नाहीये. आपल्याला हे न सांगण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू. कदाचित हा ट्रॅप असू शकतो. तन्वी, तिचं रक्षण कर आणि लवकरात लवकर ती सुखरूप घरी येऊ दे. तुम्ही दोघंच आलात? तन्वी, तुम्ही बोलत का नाही आहात? राजवीर, हे सगळं तुमच्यासाठी. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. नाही सांगा ना मला, मी करेन कन्वे मेसेज तुमचा. नाही, आज आम्ही तुमच्याकडे येतोय ना. मी सांगतो त्यांना कॉल करायला तुम्हाला. तयारीला आता? आपण बाहेर जातोय ना. हो, पण संध्याकाळी जायचं ना. आपण आत्ताच जातोय. आलेच. हा दादा, कुठे आहेस तू? अरे झालं काही नाहीये. माझा मित्र आहे ना तेजस, तो आलाय घरी. बरं मला सांग, मीनाक्षी तुझ्याच सोबत आहे ना? बरोबर, या आम्ही वाट बघतो.